नमस्कार, मी आकाश कवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स. गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. तर मित्रहो, कसे आहात सगळे? मित्रहो, घरी राहा आणि सेफ राहा. तर मित्रहो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर विषय घेऊन येत आहे, तो म्हणजे आहेत आपला स्टॅटिस्टिक. आणि स्टॅटिस्टिक या विषयामध्ये मित्रहो, आपण आज बघणार आहोत ती म्हणजे कन्सेप्ट कोणाची, तर ती आहे मीन या टॉपिकची कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर भरपूर लोकांना मीन बद्दल काही माहिती असेल किंवा नसेल, पण तरी सुद्धा काही मिनिटांमध्ये हा टॉपिक मित्रांनो मी तुम्हाला बिलकुल अगदी क्लिअर करून देणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर सुद्धा करा, जेणेकरून तुमच्या सुद्धा सर्व मित्रांना हा टॉपिक समजला पाहिजे. तर हा व्हिडिओ मित्रांनो आपण 2 लँग्वेजमध्ये पाहणार आहोत, इंग्लिश आणि मराठीमध्ये. ओके, तर हा व्हिडिओ कोणाला युजफुल राहणार? जे काही विद्यार्थी ग्रॅज्युएशनचे आहेत, मग ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे असो किंवा तुकडोजी महाराज विद्यापीठाचे सुद्धा असो, काही नाही प्रॉब्लेम मित्रांनो, दोन्हीसाठी आपल्याला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर चला मग आजच्या कन्सेप्टला सुरू करू मित्रांनो. तर आपल्या आजची कन्सेप्ट आहे व्हॉट इज मीन. तर प्रश्न पडलाच असेल आपल्या मित्राला, आपल्या भावाला जसा प्रश्न नेहमीच पडत असतो तसा तुम्हाला पडला असेल, पण टेन्शन नका घेऊ मित्रांनो. आजची कन्सेप्ट बघायची आपल्याला. मीन म्हणजे काय बघायचं आहे की मीन मध्ये काय असते की गणितीय माध्य, ज्याला आपण काय म्हणता येईल, आपल्याला मीनला एक शब्द आहे मित्रांनो. मीनला एक शब्द कोणता आहे? गणितीय माध्य असा शब्द आलेला आहे. ठीक आहे, तर गणितीय माध्य हे सरासरी, मीन, ॲव्हरेज, अरिथमॅटिक ॲव्हरेज या नावाने सुद्धा ओळखले जाते. काय म्हटलेलं आहे मित्रांनो? मीन याला काय म्हणत आहे मराठीमध्ये? गणितीय माध्य. आणि हे सरासरी, ज्याला आपण सरासरी म्हणजे काय, जसं तुम्ही मित्रांनो काही मार्क्स तुम्ही मिळवले, तुमच्या 5-6 विषयामध्ये मार्क्स मिळवले, आणि त्या 5-6 विषयातले जे काही मार्क्स असते त्याचा जो आपण म्हणतो ना इतके आपल्याला पर्सेंटेज मिळाले, तर त्याला सुद्धा आपण मीन मार्क्स म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर या मीनला 2-3 नाव आहे. मीन, ॲव्हरेज, अरिथमॅटिक ॲव्हरेज या 2-3 नावाने याला ओळखल्या जातात मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर मीन साठी बघा, या विषयात स्टॅटिस्टिक मध्ये स्मॉल ए ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर AX किंवा बार एक्स. बार एक्स म्हणजे समजते मित्रांनो, एक्सच्या डोक्यावर छोटीशी लाईन असते म्हणजे याला म्हणता येईल बार एक्स म्हणता येईल. तर या सांकेतिक चिन्हाचा काय केला जाते? वापर केला जाते मित्रांनो. ओके, तर बिलकुल तुम्हाला 2 गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल की मीनला कोणते कोणते शब्द वापरतात आणि त्याचं सांकेतिक चिन्ह कोणतं असते मित्रांनो. ठीक आहे, मीन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या गोष्टीचा काय असते मित्र? ॲव्हरेज असते. ओके, तर चला मग त्यानंतर आजच्या टॉपिकच्या समोरच्या याला सुरुवात करू. ते म्हणजे आहेत की या मीन काढतात कसा. मीनच्या 2 पद्धती आहे मित्रांनो. कोणत्या आहेत? तर पहिली आहे प्रत्यक्ष पद्धत, दुसरी आहे लघुत्तरी पद्धत. तर प्रत्यक्ष पद्धत म्हणजे डायरेक्ट मेथड आणि दुसरी शॉर्टकट मेथड. तर मित्रांनो, तुम्हाला पहिली मेथड या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, दुसरी सुद्धा मी थोडक्यात सांगणार आहेत. दोन्ही पद्धतीने मीनचं कॅल्क्युलेशन केलं तरी आन्सर तुमचं सारखंच राहणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. आपण सगळं कन्सेप्च्युअल चालणार. तर बघा मित्रांनो, पहिली मेथड आपल्या स्क्रीनवर आलेली आहे. पहिली मेथड आहे प्रत्यक्ष. ठीक आहे, तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघायच्या अगोदर मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिकचा व्हिडिओ शिकवला आहे, ज्याच्यामध्ये पदमालापासून मी सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा हा व्हिडिओच्या अगोदर पदमाला काय असते हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण कुठलेही मीन, मेडियन, मोड असो किंवा स्टॅटिस्टिक्सच्या कुठल्याही गोष्टी असो, आपल्याला सिरीज येणं आवश्यक आहे. आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं जे काही आपण उदाहरण सॉल्व्ह करणार आहोत ते इंडिव्हिज्युअल सिरीज पासून सुरुवात करणार आहोत. आणि इंडिव्हिज्युअल सिरीज काय असते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कृपया सर्वांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा. ठीक आहे, तर याला म्हणतात मराठीमध्ये वैयक्तिक पदमाला. वैयक्तिक पदमाला आहेत. तर बघा मित्रांनो, याचे सुद्धा काही नियम आहेत. सगळ्यांना समजण्यासाठी मी तर नियम लिहिले आहे, अदरवाईज मी ओरली सुद्धा तुम्हाला नियम सांगितले असते, पण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ओके मित्रांनो, तर पहिला पॉईंट बघा नियमाचा, की दिलेली पदमाला पहिल्यांदा लिहून घ्या. जे काही आपल्याला म्हणजे गणितामध्ये प्रश्न दिला असेल त्याला व्यवस्थित पहिले लिहून घ्या. त्यानंतर दिलेल्या पदमालेतील मूल्यांची बेरीज करा. काय म्हटलेलं आहे? मूल्यांची बेरीज करा व त्याला काय नाव द्या? समेशन. समेशनचं साइन आहे मित्रांनो, समेशन यम असे नाव द्या. ओके, जरी नियम तुम्हाला आता समजत नसेल मित्रांनो, तरी उदाहरणात आरामात समजेल. ओके, जस्ट आपल्याला लुक करायचं याच्यावर. दिलेल्या पदमालेतील सिरीज म्हणजेच पदसंख्या शोधा व तिला n असे, म्हणजेच n म्हणजे नंबर ऑफ आयटम असे म्हणावे. म्हणजे आपल्याला जे काही पदसंख्या मिळणार त्या किती आहे त्या मोजायच्या आणि त्याला नाव काय द्यायचं आहे? n असं नाव द्यायचं आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर आपल्या समोर हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कारण सूत्राशिवाय स्टॅटिस्टिक जमणारच नाही. ज्याला सूत्र पाठ आहे त्याला स्टॅटिस्टिक आरामात जमणार मित्रांनो. तर मीनसाठी आपण आताच पाहिलं की मीनसाठी कोणतं सांकेतिक चिन्ह वापरते? ए नावाचं. आणि सूत्र काय तयार झालं? ए बरोबर समेशन यम अपॉन n. यम कसा निघते? समेशन यम कसा निघते मित्रांनो? आताच वरती बघितलं. n कसा निघते ते सुद्धा आता बघितलं. त्यामध्ये बघा हे जे आपण एक सांकेतिक शब्द वापरले त्याला काय म्हणायचं? ए बरोबर मीन वापरलेला आहे याच्यामध्ये. समेशन म्हणजे जे काही तुमचा m कॉलम असणार त्याची टोटल असणार, आणि n म्हणजे टोटल ऑफ आयटम्स, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, काही सिच्युएशन मध्ये हे टोटल होतात आणि काही सिच्युएशन मध्ये नंबर होत असतात मित्रांनो. ठीक आहे, तर मग हा नियम होता. उदाहरण पाहू. नियमात जरी समजलं नाही तरी उदाहरणात तुम्हाला समजायला येईल मित्रांनो. ठीक आहे, तर एक्झाम्पल एक तुमच्या समोर आलेलं आहे. एक्झाम्पल काय म्हणते बघा, की फाइंड मीन फ्रॉम फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय डायरेक्ट मेथड.
पहिलं आपण उदाहरण डायरेक्ट मेथडचं पाहणार. ओके मित्रांनो, तर मार्क्स दिलेले आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे मार्क्स दिलेले आहे मित्रांनो. बस याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण कन्सेप्ट पाहिलेलीच आहेत. आन्सर बघा कसं होणार की सुरुवातीला पहिले सिस्टमॅटिक आपल्याला लिहावं लागेल. काय, कॅल्क्युलेशन ऑफ मीन बाय अप्लाइंग फॉलोइंग फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार, फॉर्म्युला कोणता तर हा राहील, पण सुरुवातीला प्रश्न आपल्याला लिहायला सांगितलं होता. बघा मित्रांनो, आपण प्रश्न जशानं तसा लिहून घेतला. ज्याला आपण नाव काय दिलं, एम दिलं. एम म्हणजे हा मेजरमेंटचा कॉलम मानण्यात येते. कोणता, मेजरमेंटचा कॉलम. हा जो इथून इथपर्यंत जेवढा काही कॉलम आपल्याला दिलेला आहे तो मेजरमेंट असं त्याला मानण्यात येते. ओके, तर काही हरकत नाही मित्रांनो. पहिले आपण जो प्रश्न होता तो व्यवस्थित लिहून घेतला. नंतरचा नियम होता की बुवा जो काही प्रश्नामधला जो काही म्हणजे हा होते त्याला टोटल करा. प्रश्नामधल्या सगळ्या आयटमचे काय करा, टोटल करा, आणि त्याची सगळ्यांची टोटल जर केली तर 550 आली, आणि त्याला नाव काय द्या, समेशन एम असं नाव द्या. समेशन एम असं का नाव दिलं, कारण आपण हा कॉलम कोणता तयार केला, एम नावाचा केला, म्हणून याला समेशन एम टोटल केली म्हणून समेशन एम असं नाव दिलं. ओके मित्रांनो, त्यानंतर समोरचा नियम होता की दिलेल्या जे काही सिरीज आहे, जे काही पदमाला आहे त्याच्यात किती संख्या आलेल्या आहेत, जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा संख्या आलेल्या आहे, म्हणजे त्याला नाव काय द्या मित्रांनो, n बरोबर 10 करा. हा इंडिव्हिज्युअलचा नियम आहे मित्रांनो. ओके, तर इंडिव्हिज्युअलचा आपण नियम लावल्यानंतर, आपण सगळं केल्यानंतर आता सूत्र पाठ केलं होतं आपण. जे सूत्र आपल्याला माहिती आहे, जे कसं होतं, a बरोबर समेशन m अपॉन n. मग काय केलं आपण की सूत्रामध्ये आपण व्हॅल्यू टाकल्या आणि आपला आन्सर काढलं. 550 टाकले, भागेला 10 ठेवलं, n ची व्हॅल्यू 10 होती, आणि असं करून या 550 ला 10 जर भागाकार दिला तर आपला आन्सर 55 आलं. या 55लाच मीन असं म्हणायचं. याला आपण काय लिहिलं, आपण शेवटी हे देणं आवश्यक आहे मार्क्स मिळण्यासाठी, मीन मार्क्स. तर असं हे असते मित्रांनो डायरेक्ट मेथडमध्ये. ते सुद्धा मीन कसं काढतात ते, याचं आन्सर हे या पद्धतीचं असते मित्रांनो. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो. समोरचं आपण बघू. समोरचं आहे शॉर्टकट मेथड, ज्याला आपण दुसरी मेथड पद्धती म्हणू शकतो, लघुत्तरी पद्धती, मीन काढण्याची दुसरी पद्धत. आता याच उदाहरणाला आपण या पद्धतीनं बघा सेम आन्सर काढून दाखवू. ओके, तर याचा नियम काय मित्रांनो, ही थोडीशी तुम्हाला किचकट वाटेल, पण अगोदरची बिलकुल इझी आहे मित्रांनो. हे सुद्धा सोपी आहे, फक्त एकदा समजणं आवश्यक आहे. तर बघा, दिलेली पद्माला पहिल्यांदा लिहून घ्या. तिथं इथेच होतं, दिलेल्या पद्मातील कोणतीही संख्या एक्स गृहीत माध्य, एक्स पकडायचं आपल्याला, गृहीत माध्य ज्याला आपण ॲझ्युम मीन म्हणून निवडायचं आहे. ठीक आहे, हे काय असते तुम्हाला उदाहरणात समजून जाईल. त्यानंतर m-x या पद्धतीने dx कॉलम तयार करा. म्हणजे dx चा अर्थ काय होते, डेव्हिएशन फ्रॉम मीन. प्रत्येक गोष्टीचा अर्थ मी तुम्हाला याच्यामध्ये मांडलेला आहे मित्रांनो. तर dx कॉलम तयार करा. त्यानंतर dx ची बेरीज करा व त्याला समेशन dx असं नाव द्या. ठीक आहे, हे 3-4 नियम जरी समजले नसेल तर उदाहरणात तुमचं मी सगळं क्लिअर करून देईन. ठीक आहे, तर सूत्र बघा. सूत्र काय, सूत्रामध्ये थोडासा चेंजेस तुम्हाला मित्रांनो दिसत असेल. कोणता, तर बघा, a बरोबर x प्लस हा नवीन आला, आणि समेशन dx आला. अगोदर समेशन m होता, आता काय आला, समेशन dx आला, आणि खाली काय आला, n आला. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही काय बघू शकता, a म्हणजे मीन, x म्हणजे ॲझ्युम मीन, समेशन dx टोटल ऑफ dx कॉलम. dx कॉलमची काय असते, टोटल असते, आणि n बरोबर टोटल ऑफ आयटम. ठीक आहे, तर पाहू आपण मित्रांनो की आता आपण याच्यामध्ये कशा पद्धतीचं उदाहरण तयार होत असते. तर बघा, सेम उदाहरण मी तुमच्यासाठी काय केलं, रिपीट केलं. म्हणजे जे आपण डायरेक्ट मेथडमध्ये सॉल्व्ह केलं त्याला आपण कोणत्या मेथडने आता बघणार आहोत, इनडायरेक्ट मेथडमध्ये. बघा, 10, 20, 30 प्रश्न आपण जशान तसा लिहून घेतला मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये हा कॉलम काय दिसत आहे, नवीन दिसत आहे. ठीक आहे, कारण मेथड आलेली आहे, नवीन मेथड आहे, नवीन मेथडचा नियम नवीन असतो मित्रांनो. तर हा पहिल्यांदा आपण काय केलं की जो काही प्रश्न तो लिहून घेतल्यानंतर त्याचा n आपण काढून घेतला. अगोदर सुद्धा इतकाच आला होता, आता सुद्धा इतका आला. फरक काय, अगोदर आपण काय केलं होतं, समेशन नियम केला, आता मात्र तसं नाही केलं. आता नियम काय म्हणते की एक dx कॉलम तयार करा. काय तयार करा, dx. ठीक आहे, नियमानुसार आपण dx केला. मग dx कॉलम मध्ये काय करा, एक संख्या ॲझ्युम करा. x बरोबर 10 ही संख्या ॲझ्युम करा. केली आपण. सर हे 10 कुठून आले, प्रश्न पडला ना आम्हाला. ओके ना मित्रांनो, काही टेन्शन नाही. 10 कुठून आले बघा, या दिलेल्या पदमालेतील कोणतीही एक संख्या पकडा. कोणतीही एक संख्या, लहान मोठी आडवी तिडवी कोणतीही पकडा, मधातली वगैरे कुठलीही पकडा. तर मी याच्यामधली काय केली की छोट्यात छोटी संख्या पकडून घेतली, जे 10 होती म्हणून मी इथं घेऊन घेतली. ओके मित्रांनो, असं काही कंपल्सरी नाही की बा तुम्ही मधातलीच पकडली पाहिजे, खालचीच वरची, असं काहीच नाही. कोणतीही पकडा, आन्सर सारखे. मग हे सगळं झाल्यानंतर याला म्हणतात ॲझ्युम मीन. ओके, मग हे सगळं झाल्यानंतर मग हा dx कॉलम कसा तयार होईल, तर dx कॉलम साठी काय लक्षात ठेवायचं आहे, m-x हा आपला m कॉलम, आणि हे आपण घेतलेले 10 म्हणजे x. म्हणजे काय होईल, इकडल्या प्रत्येक संख्येमधून हा x ची जी 10 व्हॅल्यू घेतली हे मायनस 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 होत जाईल. सर समजा नाही सर, अरे टेन्शन नका घेऊ मित्रांनो. बघा ना, जसं आता हे 0 इथं कसे आले की हे 10 म्हणजे m आणि हे 10 म्हणजे x, m-x 10 - 10 बरोबर 0. त्यानंतर 20 - 10 इथे मी लिहिलेलं आहे मित्रांनो, बाकीचे समोरचं तसंच होणार. 20 - हे आपले 10 किती आले इथे, 10.
त्यानंतर 30 - 10 20 असं मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत करत जायचं आहे. तुम्हाला सर्वच्या सर्व व्हॅल्यू मिळून जाईल. ओके मित्रांनो, समोरचा नियम होता की dx ची काय करा, टोटल करा. मग dx ची आपण टोटल केली आणि नाव काय दिलं, समेशन. ज्याची टोटल मारतो त्याच्यासमोर त्याचं समेशन चिन्ह लावून द्यायचं आहे मित्रांनो. अगदी इझी आहे. ठीक आहे. मग काय करायचं, सगळ्यांची टोटल केली, समेशन dx बरोबर 450 भेटले. ओके, बाय अप्लाइंग फॉलोइंग फॉर्म्युला. मग आपण याच्यामध्ये काय करतो, आपलं हे सूत्र लावणार. सूत्र बिलकुल तुम्हाला पाठ झालं असेल. a बरोबर x प्लस समेशन dx अपॉन n. मग x मध्ये आपण काय केली, x ची व्हॅल्यू ठेवली. म्हणजे हे जे आपण घेतली होती ना x ची व्हॅल्यू, ती आपण 10 इथे ठेवली. त्यानंतर समेशन dx किती होता, 450 भागेला n किती होता, 10. जसं आहे तसं घेऊन घेतलं. मग हे 10 प्लस कंटिन्यू ठेवले, कारण पहिल्यांदा नियम काय म्हणते, भागाकार करा. मग भागाकार केला तर 450 भागेला 10 बरोबर 45. आणि नंतर काय होईल, 45 प्लस 10 बरोबर 55. म्हणजे आपल्याला मीन किती भेटला, 55 भेटला. मीन मार्क्स 55 भेटले. मित्रांनो, डायरेक्ट मेथड मध्ये सुद्धा 55 आलं होतं, इनडायरेक्ट मध्ये सुद्धा 55 झालेलं आहे. याचा अर्थ दोन्ही मेथड मध्ये आन्सर सारखं येणार. कन्फ्युजन ठेवू नका. तुम्हाला जे मेथड पटेल मित्रांनो, ते मेथड तुम्ही एक्झाम मध्ये वापरू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण समोरच्या याच्यामध्ये जाऊ. समोरचा प्रकार आहे मित्रांनो, सिरीजचाच प्रकार आहे तो, डिस्क्रीट सिरीज. डिस्क्रीट सिरीज मध्ये काय होणार, मीनचं कॅल्क्युलेशन ते आपण बघू. याच्यामध्ये मित्रांनो बाकी नियम सेम राहील, पण थोडासा बदल होईल. ठीक आहे. तर आता इथून समोर मित्रांनो मी काय करणार की पहिली मेथड वापरणार आहे. ठीक आहे, प्रत्यक्ष मेथड वापरणार आहेत. तर पहिल्या मेथडचे आपण नियम बघू, कारण ही मेथड समजण्यासाठी जास्त सोपी आहे मित्रांनो आणि पटकन टाइम वाचवते उदाहरण सॉल्व्ह करताना. ओके, दिलेल्या सिरीजला चढत्या क्रमाने लिहून घ्या. पहिल्यांदा काय म्हणते आपण बघा मित्रांनो, कोणत्या स्टेज मध्ये आलो, डिस्क्रीट मध्ये आलो. आता आपण कोणतं बघितलं होतं, इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, डिस्क्रीट मध्ये बघा, दिलेल्या सिरीजला चढत्या क्रमाने लिहून घ्या. ओके, लिहून घेणार व त्यासमोर त्याची फ्रिक्वेन्सी लिहा. बघा मित्रांनो, शब्द कोणता आला, फ्रिक्वेन्सी. आपण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलं होतं डिस्क्रीट सिरीजचे सगळे नियम. तो व्हिडिओ मी अजून सांगतो, पुन्हा बघून घ्या. डिस्क्रीट मध्ये काय असते मित्र, फ्रिक्वेन्सी असते, वारंवारता ज्याला म्हणतो. त्यानंतर बघा समोर, त्यानंतर MF कॉलम तयार करा. MF म्हणजे आता तुम्हाला M कॉलम समजला असेल, जो काही प्रश्न असतो त्याला आपण M म्हणत असतो. ओके, आणि F म्हणजे फ्रिक्वेन्सीचा कॉलम तयार करा. कसा, M गुणेला, हा जो स्टार दिसते मित्रांनो, हा गुणाकाराचं चिन्ह आहे, असं अजून करा. ठीक आहे, M गुणेला F करा आणि तो कॉलम तयार करा. समोर MF कॉलमची बेरीज करा आणि बेरीज केल्याबरोबर आपण समेशन लावून देतो, आहे की नाही मित्रांनो. म्हणजे समेशन MF असे नाव द्या. ओके, समोर फ्रिक्वेन्सीची बेरीज करा व त्याला N असे नाव द्या. काय नाव द्या, फ्रिक्वेन्सीची बेरीज करा आणि त्याला N असं नाव द्या. हे अगोदर पण करत होतो, अगोदर फक्त M कॉलमचं करत होतो, आता आपण फ्रिक्वेन्सीचं करत आहोत. काहीच नवीन नाही मित्रांनो. ओके, तर सूत्र बघा, सूत्र सुद्धा बिलकुल मस्त आहे मित्र. अगोदरचं सूत्र काय होतं बघा, अगोदरचं सूत्र फक्त इतकंच होतं, समेशन M अपॉन N. आता फ्रिक्वेन्सी आली तर मग त्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीला जोडून दिलं. बिलकुल इझी आहे मित्रांनो समजण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. A म्हणजे मीन, MF म्हणजे M चा आणि F चा गुणाकार, समेशन M म्हणजे टोटल ऑफ MF आणि N म्हणजे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके मित्रांनो, चला ना मग याचं गणित पाहू. टेन्शन कशाला घेता मित्रांनो. तर बघा याचं एक्झाम्पल तुमच्या समोर येत आहे. तर एक्झाम्पल बघा काय म्हणते, आजच्या व्हिडिओ मधलं तिसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो. फाइंड आउट मीन फ्रॉम फॉलोइंग. खालील उदाहरणाच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, मीन काढायचं आहे. मी क्वेश्चन आणि आन्सर याच्यामध्ये टाकलेले आहे. बघा मित्रांनो, जो डाव्या बाजूला दिसता हा तुमचा काय आहे, प्रश्न आहेत आणि हे जे इकडलं आहे सगळं आन्सर आहे. तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो. ओके, तर बघा प्रश्न असा होता की मार्क्स दिलेला आहे 10, 15 वगैरे वगैरे. ज्या पद्धतीने त्यांनी प्रश्न दिला तो आपण बघितला. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंटला आपण काय समजून चालायचं मित्रांनो, फ्रिक्वेन्सी. F कॉलम आपल्याला समजून चालायचं आहे आणि मार्क्स म्हणजे आपला काय असते, M कॉलम असते मित्रांनो. ठीक आहे, तर या हिशोबाने आपल्याला आता आन्सर बघा कसं राहणार. तर आन्सर बघा, पहिल्यांदा जो काही प्रश्न आहे त्याला चढत्या क्रमाने लिहून घ्या. मी काय केलं, चढत्या क्रमाने लिहिलं. प्रश्न सुद्धा ऑलरेडी मित्र चढत्याच क्रमात होता. ओके, त्यानंतर दुसऱ्यांदा काय झालं, म्हणजे हा झाला आपला M कॉलम. ओके मित्रांनो, आणि नंबर ऑफ स्टुडंट आपला कोणता कॉलम झाला, F कॉलम झाला. ठीक आहे, मग F कॉलमच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर F कॉलम म्हणजे काय की ज्याची फ्रिक्वेन्सी आपण त्याच्या समोर आपण काय केली, लिहून घेतली मित्रांनो. ओके, म्हणजे 10 ची फ्रिक्वेन्सी 2 होती, 23 ची होती, म्हणजे असं करायचं आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की एखाद्या वेळेस तुम्ही जर चढता क्रम करताना खालच्या वर संख्या झाल्या तर फ्रिक्वेन्सी बदलता कामा नये. ज्याची फ्रिक्वेन्सी ही त्याच्याच समोर झाला पाहिजे मित्रांनो. राहील लक्षात. ओके, प्रश्न आपण लिहिला, जसा होता तसा M लिहिला, F लिहिला. मग तिसरा कॉलम तयार केला नियमाप्रमाणे, तो म्हणजे MF नावाचा. MF कॉलम काय म्हणते की M चा आणि F चा काय करा, गुणाकार करा. म्हणजे याचाच अर्थ आपण काय करतो मित्रांनो, या सगळ्यांचा बघा काय करणार, गुणाकार करणार. म्हणजे बघा तुम्ही करून बघू शकता. 10 गुणिला 2 20 केलं, 15 गुणिला 15 225 केलं, त्यानंतर 23 गुणिला 30 690 केलं. या पद्धतीनं सगळ्या याचा गुणाकार करून आपण हा MF कॉलम मित्र तयार केला. ओके, आय होप तुम्हाला हा पॉइंट कळला असेल. मग समोर काय म्हणते की जे काही तुमची फ्रिक्वेन्सी होती त्याची टोटल करा आणि त्याला N बरोबर 390 नाव द्या. दिलं मित्रांनो. त्यानंतर समोर MF कॉलमची सुद्धा काय करा, टोटल करा आणि त्याला काय करा, समेशन MF असं नाव द्या. मी टोटल केली मित्रांनो, यांची सुद्धा आली.
ओके, मग आपण काय करायचं आहे की कॅल्क्युलेशन ऑफ मीन बाय अप्लाइंग फॉलोइंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आता तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. समेशन एम एफ अपॉन एन. आपण काय केलं, ज्याची व्हॅल्यू त्याच्यात टाकली आणि आपण काय केलं, अशा पद्धतीनं आपण काय केलं मित्रांनो, मीन शोधून काढला. आय होप तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर समोर आपण बघणार कंटिन्यूस सिरीज, म्हणजे सिरीज मधला तिसरा प्रकार कंटिन्यूस सिरीज. ठीक आहे. तर कंटिन्यूज मध्ये काय होणार, तर कंटिन्यूज मध्ये बघा मी एक नियम सांगितला होता मित्रांनो मागेच. तो व्हिडिओ पाहत असता म्हणजे जेव्हा आपण बनवला त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कंटिन्यूजचं काय असते. पुन्हा एकदा सांगतो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो. ओके, तर याला सुद्धा डायरेक्ट मध्ये बघा. कंटिन्यूज मध्ये काही नाही, जिथं जिथं कंटिन्यू तिथे तिथं ग्रुप व्हॅल्यू राहील तुम्हाला. ओके, ओळखणं बिलकुल सोपी आहे. तर नियम पहिला, दिलेल्या सिरीजला चढत्या क्रमाने लिहून घ्या. सेम नियम आहे. ओके, प्रत्येक ग्रुपची मिड व्हॅल्यू काढा. म्हणजे हा नियम आपल्यासाठी कसा आहे मित्रांनो, मी याला स्टार मार्क करतो, नवीन आहे. काय, तर प्रत्येक ग्रुपची मिड व्हॅल्यू काढा आणि ते मिड व्हॅल्यू कशी निघणार, मिड व्हॅल्यू म्हणजे मध्य जे काही मूल्य म्हणतो ना, मधातली जे काही संख्या त्याला. तर कसं निघणार, L1 प्लस L2 अपॉन भागाकार, ज्याला आपण म्हणतो भागेला 2. म्हणजे दोन संख्येला एकत्र करा, लहान L1 म्हणजे लहान, L2 म्हणजे मोठी, दोघाला एकत्र करा, भागेला 2 करा. ओके, त्यानंतर समोर प्रत्येक ग्रुप समोर त्याची फ्रिक्वेन्सी लिहा. हे तर आपण अगोदर सुद्धा करत होतो. त्यानंतर MF कॉलम तयार करा. ओके, अगोदर सुद्धा हेच केलं आपण. MF कॉलमची बेरीज करा, त्याला समेशन EMF. सर आता आम्हाला नियम तर पाठच झाले, काही प्रॉब्लेम नाही. कन्सेप्ट मित्रांनो, कन्सेप्ट बघा. समोर फ्रिक्वेन्सीची बेरीज करावं, त्याला n असे नाव द्या. ओके ना, हे अगोदरच केलं. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, हे जे खालचे 3-4 नियम आहे हे बिलकुल जुनेच आहे. मग नवीन कोणता आला, नवीन एकच आला ना, तो म्हणजे मिड व्हॅल्यू, ज्याला MV म्हणतात शॉर्टकट मध्ये. काय म्हणतात, MV, मिड व्हॅल्यू. ओके, तर सूत्र बघा, सूत्र बिलकुल सेम आहेत मित्रांनो. जे अगोदर बघितलं आपण डिस्क्रीट साठी, तेच कंटिन्यू साठी. टेन्शन घ्यायची गरज नाही. मग एक्झाम्पल पाहू ना आपण मित्रांनो. तर एक्झाम्पल तुमच्या समोर आलेलं आहे. एक्झाम्पल काय म्हणते बघा, फाइंड आउट मीन फ्रॉम द फॉलोइंग. चौथा एक्झाम्पल आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधलं. एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचे 3-4 एक्झाम्पल ॲट अ टाइम क्लिअर करतो. तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघायला पाहिजे मित्रांनो. चॅनल लावल्यास लाईक सुद्धा करू शकता. ओके, तर बघा प्रश्न या साईडला. हा प्रश्न आहे, मार्क्स दिलेला आहे तुम्हाला. ग्रुपमध्ये नेहमी कंटिन्यूस सिरीज अशा पद्धतीनंच राहील मित्रांनो. 0 ते 10, 10 ते 20 असं कुठपर्यंत, 90 ते 100 पर्यंत. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे आपला कोणता कॉलम मित्रांनो, F कॉलम. आता तुमच्या सगळ्यांच्या लर्न झालं असेल मित्रांनो, हा तुमचा F कॉलम. हा इकडला आपला M कॉलम आहे, चांगलं माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर आता या प्रश्नानुसार आपल्याला उत्तर कसं येईल, तर सुरुवातीला पहिल्यांदा काय करा की M कॉलम जशाचं तसं लिहून घ्या. त्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहायला घाई करू नका. लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण सध्या घाई करू नका. नियम काय म्हणते की ग्रुपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपमध्ये जर व्हॅल्यू दिसेल तर आपल्याला मिड व्हॅल्यू काढायची आहे. कशी काय काढायची आहे, मिड व्हॅल्यू काढायची. ओके, कशी निघते मिड व्हॅल्यू, तर सूत्र आपल्या समोर आहे मित्रांनो. L1 मध्ये काय करा, L2 ला काय करा मित्रांनो, प्लस करा आणि भागेला काय करा, 2 करा. हे सूत्र आपण वापरून हे करू शकतो. ठीक आहे. म्हणजे सर L1 म्हणजे काय समजलं नाही, इकडल्या ज्या काही संख्या असेल मित्रांनो, हे इकडल्या बघा, माझ्या ॲरोकडे थोडंसं लक्ष द्या. इकडल्या जेवढ्या काही संख्या असेल या बाजूच्या, त्या सर्व L1 मानण्यात येतात. आणि इकडल्या या बाजूच्या जेवढ्या काही संख्या आहेत याला आपण L2 मानण्यात येईल. आलं लक्षात मित्रांनो. मग सर नेमकं हे इथं 5 कसे आले बघा ना मित्रांनो. आता जसं पहिल्या याचं आपण लॉजिक हे 5 कसं आलं तुम्ही लक्ष द्या थोडंसं, व्हिडिओ बारकाईनं बघा. 0 अधिक 10, L1 प्लस L2, 0 अधिक 10 म्हणजे किती येते, 10 भागेला 2. म्हणजे 10 भागेला 2 केलं तर आन्सर किती येत आहे, 5 येणार मित्रांनो. समोरचं बघा ना मित्रांनो, नसेल समजले तर बघा समोरचं बघा काय होईल, 10 अधिक 20 म्हणजे झाले किती, 30. 30 भागेला 2 बरोबर 15. राईट मित्रांनो. तर या पद्धतीने तुम्हाला MV कॉलम काय करायचा आहे, मिड व्हॅल्यूचा तयार करायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. मग त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा आपण काय करायचं आहे, जो होती जुनी जे फ्रिक्वेन्सी होती तेच आपण इथं रिपीट केली. ओके, त्यानंतर मग आपण नियमानुसार MF कॉलम बनवला. आता MF कॉलम कसा बनेल बघा, लक्षात ठेवा मित्रांनो. नियम काय म्हणते, जेव्हा कधी कंटिन्यूस सिरीज मध्ये तुम्ही मिड व्हॅल्यू MV कॉलम जो बनवता, तर अशा वेळेसला या कॉलमचं प्राधान्य कोणाला देण्यात येते, MV ला देण्यात येते. म्हणजे आपण ज्याला M अगोदर म्हणत होतो तो M आता राहिला नसून आता तो कोणाला M म्हणता येईल, आपल्याला मिड व्हॅल्यूला आपल्याला M असं म्हणता येईल. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे सगळंच्या सगळं व्हॅल्यू कोणाला आपल्याला म्हणजे प्राधान्य कोणाला दिलं जाईल, मिड व्हॅल्यूला दिलं जाईल. म्हणजेच आता हा MF चा अर्थ काय होईल, M गुणिला F. मग M कोणता, हा वाला. म्हणजे 5 आणि हे 2 या दोघांचा काय करायचा मित्रांनो, आपल्याला गुणाकार. 5 गुणे 10, 15 गुणेला 7 करायचं आहे, म्हणजे 105. ठीक आहे. असं करत करत आपण काय केलं मित्रांनो, म्हणजे या सर्वांचा काय केला आपण, गुणाकार करत करत आपण हा कॉलम तयार केला आणि याची टोटल केली, नाव दिलं समेशन EMF. आणि इकडे काय केलं, N म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सीची टोटल. फॉर्म्युला वापरला, फॉर्म्युल्यामध्ये आपण जो काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू टाकल्या.
भागाकार केला आणि आपण अशा पद्धतीने काय केलं, मीन शोधून काढलं. 55.64 हा आपला आन्सर आलं. अप्रॉक्सिमेशन जर केलं तर ते आन्सर 56 येणार मित्रांनो. आय होप तुम्हाला कंटिन्यू सिरीज सुद्धा समजली असेल मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो. चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. घरी राहा आणि सुरक्षित राहा मित्रांनो.